नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 भरपाई कधी मिळणार? हेक्टरी 17,500 रुपये मिळतील का? असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता। कारण मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन केलं होतं, आवाहन केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे त्यांना हेक्टरी 17,000 रुपयापर्यंत रक्कम देऊ। परंतु मित्रांनो, हे 17,000 रुपये मिळणार आहेत का किंवा नाही मिळणार आहेत आणि मिळत असेल तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊयात। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रातील तुम्ही सर्वजण खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या अपडेटच्या आतुरतेने वाट पाहत असाल। माझ्या खात्यात विमा जमा झाला का? पैसे कधी येणार? किती रक्कम मिळेल? असे प्रश्न सगळीकडे चर्चेत आहेत। सामान्यतः नोव्हेंबरपर्यंत ही भरपाई सुरू होते, पण आता फेब्रुवारी 2026 उजाडला तरी अनेकांच्या खात्यात पैसे दिसत नाहीत। हे विलंब का होत आहे आणि तुम्हाला कधी मदत मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि सरकारचा नवीन नियम काय आहे तेही समजून घेणार आहोत। मित्रांनो, पीक विमा भरपाईत विलंब का होत आहे? सर्वात पहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये हाच निर्माण झाला। तर बघा मित्रांनो, सरकारी सूत्रांनुसार खरीप पीक विम्याची वाटप प्रक्रिया जानेवारी 15 पासून सुरू होणार होती। विमा कंपन्यांना विलंब झाल्यास दंडाची तरतूदही होती। तरीही फेब्रुवारी अखेरपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही। मुख्य कारणे तांत्रिक आणि प्रक्रियात्मक अडथळे आहेत। राज्य सरकारकडून डेटा केंद्राकडे पाठवला जातो, नंतर विमा कंपन्यांना नुकसान मोजणी करतात। छान बातमी समोर म्हणजेच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी नुकतेच सांगितले की महाराष्ट्राने सुमारे 89 ते 90 लाख प्रभावित शेतकऱ्यांचा डेटा केंद्राकडे पाठवला आहे। म्हणजे प्रक्रिया सुरू आहे, फक्त वेळ कमी आहे। मित्रांनो, हेक्टरी 17,000 रुपये निश्चित मिळतील का? तर मुख्यमंत्री यांनी 17,000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत मदतीची घोषणा केली होती, त्यामुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत। पण हे सर्वांसाठी एक समान नाही, सगळ्यांना इतकी रक्कम मिळेल असे नाही। सुधारित 2025 प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत भरपाई उत्पादकता आधारित पद्धतीने ठरते। यात उपग्रह प्रतिमा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो। एखाद्या महसूल मंडळात 50% जास्त नुकसान दिसले तर भरपाई मिळते। सुधारित 2025 प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत भरपाई उत्पादकता आधारित पद्धतीने ठरते। यात उपग्रह प्रतिमा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो। एखाद्या महसूल मंडळात 50% जास्त नुकसान दिसले तर भरपाई मिळते। सूत्र हे आहे, गेल्या 7 वर्षांतील सर्वोत्तम 5 वर्षाच्या सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदाच्या उत्पादकतेची तपासणी म्हणून 17,000 ही कमाल मर्यादा आहे। पण तुमची नेमकी रक्कम तुमच्या महसूल मंडळातील नुकसान आणि ऐतिहासिक डेटावर अवलंबून आहे। हे नुकसानुसार न्याय वाटप सुनिश्चित करते। पीक विम्याचा लाभ कोण कोण घेऊ शकतं? मित्रांनो, राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे 282 तालुके आपत्तीग्रस्त घोषित केले आहेत। शेतकरी मित्रांनो, 253 तालुके पूर्णतः प्रभावित आहेत आणि 29 तालुके अंशतः प्रभावित आहेत। आता हे जे पीक विम्याचे पैसे आहे ते कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे? तर बघा, तांदूळ, भात वगळता इतर पिकांसाठी लागू आहे। भातासाठी वेगळ्या तरतुदी आहेत। या तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना PMFBY अंतर्गत पॉलिसी प्रक्रिया सक्रिय असल्यास भरपाई मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे। खात्यात पैसे कधी येणार? मित्रांनो, सध्याच्या वेळापत्रकानुसार फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला भरपाई वेगाने होण्याची शक्यता आहे। 24 आणि 25 फेब्रुवारीच्या आसपास अंतिम रक्कम, पात्र महसूल मंडळांची यादी आणि स्पष्ट अपडेट येण्याची अपेक्षा आहे। अधिकृत चॅनलवर लक्ष ठेवा। तर तोपर्यंत मित्रांनो काय करावं लागणार आहे? तर वाट पाहणे भाग आहे, त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही। पण निष्क्रिय राहू नका, हे काम करा। तेही तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे की नेमकं कोणतं काम करावं लागणार आहे। नंबर 1, पॉलिसी स्टेटस तपासा, म्हणजेच PMFBY पोर्टलवर किंवा ॲपवर जा। तुमची पॉलिसी सक्रिय आहे का ते पहा आणि अपडेट ट्रॅक करा। नंबर 2, भरपाईची गणना पहा। मूल्यमापन पूर्ण झाल्यावर पोर्टलवर तुमची अंदाजे रक्कम दिसेल। नंबर 3, माहिती राहा, म्हणजेच कृषी विभागाच्या अधिकृत सूचना, PMFBY पोर्टल आणि विश्वसनीय बातम्या फॉलो करा। शेतकरी बंधूंनो, धीर धरा, सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच चांगली बातमी समोर येईल। पीक नुकसान झालेल्यासाठी हा विमा मोठा आधार आहे। लवकरच निराकरण होईल अशी देखील आशा व्यक्त केली जात आहे।